ओके, तर या गीताद्वारे देवाला गौरव, महिमा आणि सन्मान मिळू आपण आपल्या अभ्यासाकडे, पवित्र शास्त्रीय अभ्यासाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. च्या बायबल अभ्यासाकडे विशेष करून आपण या दिवसामध्ये फिलिप्पिकरास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि आपण आता अगदी शेवटास आलेलो आहोत त्या पत्राच्या. आणि मागील आठवडे आपण जी विशेष करून वचन 6 आणि 7 त्यावर मनन केलेलं आहे. अगदी वचन 1 पासून तर पुढे आपण पाहतो की काही महत्वाच्या सूचना पाऊल फिलिप्पीतील मंडळीला देत आहे. आणि आपण त्या सूचना म्हणू त्यांना एक बोध पण त्यामध्ये आहे आपल्याला पाहायला भेटतो. जसं वचन 1 मध्ये तो स्थिर राहण्याबद्दल सांगतो, वचन 2 मध्ये, 3 मध्ये तो नाही का एक चित्त होण्याबद्दल शिकवितो, नाही का. त्यानंतर आनंद करण्यासाठी तो उत्तेजित करतो. अ, चिंताक्रांत होऊ नये तर प्रार्थनेकडे तो आपलं लक्ष वेधून घेतो, नाही का. देवाची जी महान शांती त्याबद्दल तो बोलतो वचन 6 आणि 7 मध्ये. आणि मग विशेष करून आज आपण वचन 8 ते वचन 13 या वचनावर आपण मनन करणार आहोत. आणि या वचनाचं जर आपण मध्यवर्ती जर वचन आपण पाहिलं किंवा जर मध्यवर्ती जर आपल्याला सत्य समजून घ्यायचं आहे, किंवा जो गाभा आहे, तो गाभा आपल्या वचन 13 ते आपल्याला देईल, नाही का. तर आपण सगळ्यात अगोदर हे वचन आपण वाचूया. वचन 8 पासून पुढे. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकलात ते जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहणे शिकलो आहे. दैन्य अवस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. हरेक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आमेन. प्रभू करो हे वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. सांगितल्याप्रमाणे वचन 13 नुसार आजच्या या संदर्भाचा जो विषय आहे तो आपण घेतलेला आहे. आणि तो म्हणजे काय? ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे किंवा समर्थ आहे. आणि आपल्याला माहित आहे की असं वचन आहे की ज्याचा पुष्कळदा फारच चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला जातो, चुकीच्या पद्धतीने या वचनाकडे पाहिलं जातं. परंतु संदर्भानुसार पाऊल का बोलत आहे हे आणि कशा प्रकारे बोलत आहे हे आपण पाहणार आहोत. आपण 8 वचनापासून तर वचन 13 पर्यंत आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु ज्यावेळेस आपण या वचनांकडे बारकाईने पाहतो तर या वचनांमध्ये एक एक महत्वाची सूचना तुमच्या समोर येईल. जर तुम्ही वचन 8 जर बारकाईने वाचलं तर तिथं तुम्हाला शेवटी जर तुम्ही पाहिलं तिथे सांगितलं की त्यांचे मनन करा, त्यांचे मनन करा म्हटलेलं आहे. मग कशाचं मनन करा? तर तो वचन 8 मध्ये अनेक गोष्टी बोलतो, बरोबर. वचन 9 मध्ये आपण येतो तर तिथं सांगितलंय की ते आचरत राहा. त्यांचे मनन करा. पुढे सांगितलंय ते आचरत राहा. आणि ज्यावेळेस तुम्ही वचन 10 ते वचन 13 जर तुम्ही पाहिलं तर तिथं तुम्हाला वारंवार हे शिकायला भेटेल, जिथं पॉल म्हणतो की मी हे शिकलो, मला हे शिकवण्यात आलं. तर नक्कीच इथं मग आपल्या समोर एक आणखी बोध देणारा शब्द येतो, तो म्हणजे शिका, नाही का. अ, तर मग ज्यावेळेस आपण या शब्दांकडे पाहतो बारकाईने, तर जर आपल्याला क्रमवारी रीतीने किंवा योग्य रीतीने जर आपण या संदर्भाला समजून घ्यायचंय तर आपल्याला काही जी वचनं आहेत ते मागे पुढे वाचावं लागतील. सगळ्यात अगोदर आपण आजच्या या
बायबल अभ्यासाची सुरुवात करत असताना, पवित्र शास्त्राचा उलगडा पाहत असताना पुष्कळदा आपल्याला पाहायला भेटतं की काही वचन जे आहेत ते मागे पुढे करून आपल्याला तो संदर्भ समजून घ्यावा लागतो, नाही का? तो एक उलगड्याचा तो एक भाग आहे. आणि तशाच प्रकारे आपण 8-9 हे वचन पाहण्याऐवजी सगळ्यात अगोदर आपण वचन 10 ते 13 पाहूया. कारण जी जी सूचना पाऊल करत आहे, त्या सूचनेचा जर आपल्याला क्रम लावायचा ठरला, तर तो क्रम वचन 10 ते 13 पासून मग वचन 8-9 असं आपण लावू शकू. जसं वचन 10 ते 13 आपल्या समोर एक महत्वाची गोष्ट सांगतं, ते म्हणजे काय? शिका, नाही का? काहीतरी शिकण्याबद्दल ते वचन सांगतं आपल्याला. आणि आपल्याला माहित आहे की जोपर्यंत आपण शिकणार नाही, तोपर्यंत वचन 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे मनन करू शकणार नाही आपण. आणि जोपर्यंत आपण मनन करू शकणार नाही, तोपर्यंत वचन 9 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू शकणार नाही. तर अशा प्रकारे हा क्रम आहे. या क्रमाने आपण या वचनाकडे पाहूया. सगळ्यात अगोदर आपलं लक्ष आपण वचन 10 पासून पुढे केंद्रित करूया. तर वचन 10 आपल्याला काय सांगतो बघा. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. वचन 11 सांगतं, मला काही कमी पडल्यामुळे मी हे बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. आता पहिली ही जी वचन 10 आणि 11 ही जी वचनं आहेत, ते आपल्या समोर अगदी स्पष्ट रीतीने पौलाची जी कृतज्ञता आहे, पौल धन्यवादित आहे. मंडळीने जे काही त्याच्यासाठी केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याची कृतज्ञता व्यक्त करणारी ही वचनं आहेत. आणि तसं जर पाहिलं आपण, तर अनेक गोष्टी ही वचनं आपल्या समोर ठेवतात. सगळ्यात अगोदर या वचनांकडे जाण्या अगोदर आपल्याला पाहायला भेटतं, तो वचन 10 ची सुरुवात अशा प्रकारे करत आहे. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला. मोठा आनंद झाला. आपण पाहत आहोत की फिलिप्पिकरास पत्राचा हा मध्यवर्ती विषय आहे. आनंद करा, नाही का? आनंद. आणि पाऊल वारंवार आनंदाबद्दल बोलतो. आणि तो आनंद तो नेहमी म्हणतो प्रभूच्या ठाई, प्रभूमध्ये, प्रभूद्वारे. तर ज्यावेळेस पौल इथं सुरुवात करत आहे आनंद करा, तर आपल्याला सगळ्यात अगोदर त्याचं बॅकग्राऊंड वारंवार आपल्या नजरेसमोर आणणं गरजेचं आहे. तो कोणत्या स्थितीमध्ये आहे, तो तो कोणत्या स्थितीमधून बोलत आहे, त्याकडे आपल्याला वारंवार लक्ष देणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला त्याचा तो आनंद जो आहे तो समजण्यासाठी मदत होईल. आपल्याला माहित आहे तो बंधनात आहे. तो त्या रोमच्या त्या नजर कैदेमध्ये तो आहे. आणि आपल्याला माहित आहे कैसराच्या घरातील जे सगळ्यात उच्च जे जे सैनिक आहेत ते त्याच्यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. ते त्याच्यावर नजर ठेवून आहेत. साखळ दंडाने त्याला बांधण्यात आलेलं आहे. त्या स्थितीमध्ये तो आहे. आणि जर आपण प्रेषितांची कृत्य 28 जर अध्याय वाचला, तर जवळजवळ तो 2 वर्ष त्या स्थितीमध्ये होता. 2 वर्ष त्या स्थितीमध्ये आहे, त्याच्या इच्छेविरुद्ध. तुम्हाला माहिती आहे का त्याची अवस्था अशा प्रकारे झाली होती, जसा सिंह किंवा वाघ, नाही का, त्याला पिंजऱ्यात आपण कसं, नाही का, त्याला अडकून ठेवल्यानंतर त्याची स्थिती कशी असते, तशा प्रकारे पौलाची स्थिती आपल्याला दिसते की तो जो धावणारा, जो कधी न थांबणारा, आता त्याला चहूबाजूने मर्यादा आपल्याला आलेल्या दिसतात. अ, आणि पूर्णपणे त्याच्या इच्छेविरुद्ध तो तिथं अडकून बसलेला आहे. अन्यायाने त्याला धरण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही, तर त्या अवस्थेत तो असताना त्याचे त्याच्याबद्दल द्वेष बाळगणारे सुद्धा काही सेवक होते, की जे त्याच्या विरुद्ध बोलत आहेत. आपल्याला पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं की जे त्याचं नाव खराब करण्यासाठी टपलेले आहेत, जे तिथं रोम भागामध्ये फिलिपेमध्ये सुद्धा होते. आणि त्याद्वारे ते त्याची बंधने अधिक कठीण करत होते. आपण जर पहिला अध्याय वाचला, तर तिथं अगोदरच त्याने सांगितलेलं की असे काही लोक आहेत जे माझी बंधनं काय करतात म्हणे त्यांच्यामुळं अधिक कठीण, अधिक नाही का संकटाची ते करतात. पहा वचन 17, अध्याय 1 वचन 17. काय पण इतर आहेत जे माझी बंधने अधिक संकटाची व्हावीत अशा इच्छेने तट पाडण्याकरिता तुझ्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. त्यांना माहित होतं पाऊल तिथं फसलेला आहे. आणि आता आपल्याला चांगला चान्स मिळालेला आहे, आपण त्याच्या विरुद्ध वागूया आणि त्याचं नाव आपण खराब करूया. या सगळ्या गोष्टी असताना
त्याच्यामुळं काय परिणाम झालेला माहितीये का, त्याला तिथं नजर कैदेत ठेवण्यात आलं. आणि आपल्याला माहित आहे त्या 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 एका घरामध्ये त्याला ठेवण्यात आलेलं होतं. परंतु ह्या सेवकांच्या त्या कृत्यांमुळं त्याच्या तिथं त्याच्यावर मोठा परिणाम होत होता. आणि त्यातील एक परिणाम म्हणजे त्याला त्या जागेचा, त्या त्या जिथं तो राहत आहे त्या सगळ्याच त्याला भाडं सुद्धा द्यावं लागायचं. जरी त्याला पकडलं गेलेलं आहे, जरी तो त्या नजर कैदेत आहे, त्या गृह कैदेत तो आहे, त्याला जिथं तो राहत आहे त्याचं भाडं द्यावं लागत होतं. आणि ह्या गोष्टी फिलिप्पेकरांना समजल्या की अरे पौलाला इथं त्याचं त्याचं भाडं द्यावं लागत आहे, मग त्याला तिथं पैसा खर्चावा लागत आहे. मग तो कुठून काय करणार, नाही का. त्यावेळेस फिलिppe मंडळीने त्यांचा जो प्रमुख, त्यांचा सेवक, प्रदीप त्याला तिथं पाठवलेला आहे भेट घेऊन. आणि आपल्याला माहित आहे तो तिथे गेल्यानंतर कदाचित त्यांना वाटलं की त्याची संकटे कमी होतील, परंतु तिथे गेल्यानंतर एक प्रदीप आजारी पडला, तो मरणमुख झाला. तिथं पण आपल्याला पाहायला भेटतं की वाईट स्थिती पावलापासून कुठंच हटलेली नाही. आणि अशा स्थितीत असताना आपल्याला पाहायला भेटतं त्याच्याकडून काय अपेक्षा आपण करणार, काय त्याने आपल्याला सांगायला पाहिजे. पाऊल तुरुंगात असताना सुद्धा हे पत्र तो लिहित आहे मंडळीला. आणि हे पत्र लिहित असताना त्याचे जे शब्द आहेत, त्याचे शब्द एका तुरुंगातील घाबरलेल्या, भिलेल्या आणि पूर्ण कंटाळलेल्या आणि निराश झालेल्या अशा कैद्यासारखे शब्द नाहीत, तर राजवाड्यात बसलेल्या एका मनुष्यासारखे आनंदाचे, जिवंत, प्रभावी असे स्वर आपल्याला या पुस्तकामध्ये, या पत्रामध्ये पाहायला भेटतात, नाही का. तो विजयी, आनंदी मनुष्य जो फिलिपेकरांनी पाहिलेला आहे. आणि जणू काय फिलिपेकरांनी त्याची गरज पूर्ण केली, त्याबद्दल तो कृतज्ञता इथं व्यक्त करत आहे. आणि म्हणूनच तो वचन 10 मध्ये म्हणतो, मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला, नाही का. पाऊल शोक करण्याऐवजी प्रभूमध्ये आनंद करतो, नाही का. आणि आपल्याला माहित आहे की आनंदाबद्दल बोलत असताना हा आनंद, ज्या प्रकारे जग जो आनंद साजरा करतं तशा प्रकारचा आनंद नाही. कारण जगातील आनंद हा परिस्थितीवर आधारलेला आहे, बरोबर की नाही. काहीतरी माझ्या जीवनात चांगलं घडलं, माझ्या इच्छेसारखं घडलं, माझ्या आवडणारी गोष्ट मला भेटली, आणि मला काहीतरी मी इच्छा बाळगली होती ते मला भेटल्यानंतर माझी जी प्रतिक्रिया बदलते, नाही का. तेच, जी मला वस्तू भेटली किंवा जी गोष्ट घेतली त्यामुळे मी फार आनंदी झालो. जसं उदाहरणार्थ मला कार भेटली, मी कार घेतली, बरोबर. आणि ती कार मी घेतलेला मला खूप आनंद झालेला आहे. परंतु त्याच वेळेस जर मी जाऊन ती कार ठोकली, त्यावेळेस काय अवस्था होईल बरं माझी. त्यावेळेसची अवस्था वेगळी असणार. म्हणजे माझा आनंद जो आहे तो परिस्थितीवर आधारलेला आहे, जगातील आनंद. परंतु पौल ज्या आनंदाबद्दल बोलत आहे तो आनंद परिस्थितीनुसार ठरत नाही. तो आनंद, कारण त्या आनंदाचा स्रोत खुद्द देवामध्ये आहे, नाही का. प्रभूमध्ये तो आनंद आहे. त्या आनंदाचा पुरवठा देवापासून आहे. देवाचा सार्वभौम पुरवठा पौलाने तिथं त्या तुरुंगामध्ये सुद्धा अनुभवलेला आहे. जो देवाने त्याच्यासाठी केलेला होता तो पुरेसा होता, आणि तो त्याला आनंद देणारा होता, नाही का. आणि म्हणूनच पौलाला याची सुद्धा जाणीव होती की मी आज तुरुंगात आहे, मी या साखळदंडाने बांधलेला आहे, 2 वर्ष झाले मी या सर्व मर्यादित अशा स्थितीमध्ये आहे. तरी सुद्धा तो म्हणत आहे की हे असं विनाकारण झालेलं नाही, तर हे देवाच्या सार्वभौम इच्छेचा भाग आहे. हे देवाचा सार्व सार्वकालिक उद्देश पूर्ण करणारा आहे. कारण एकीकडे पौलाची इच्छा होती रोम मध्ये जावं, ती इच्छा देवाने पूर्ण केली, पण त्याच्या इच्छेविरुद्ध ती केली, बरोबर. दुसरीकडे तो रोम मध्ये असताना देव त्याचा सार्वकालिक उद्देश सिद्धीस नेत आहे. त्या कैसराच्या घरातली लोकांना सुवार्ता कशी समजली असते, तो तिथे गेलेला आहे. आणि कैसराच्या घरचेच सैनिक तिथं तैनातीत आहेत. ते पौलाचं जीवन पाहत आहेत, त्यांचं जीवन बदललं. ते अगदी कैसराच्या घरात गेले, कैसराच्या घरात त्यांनी ख्रिस्त गाजवला. कैसराच्या घरचे लोक बदलले. चौथा अध्याय पुढे आपल्याला सांगेल, नाही का. मग त्याच्या जीवनातील ज्या घडामोडी आहेत आपल्याला माहित आहे
त्या नक्कीच बदलताना दिसत आहेत. परंतु देवाचा सार्वकालिक हेतू कधीच बदलणार नाही. हे आपल्याला पावलाच्या जीवनातून पाहायला भेटतं. पावलाला माहित होतं की हे साखळ दंड नाही का देवाची योजना निष्फळ करणार नाहीत, है का नाही. त्याच्यामधील तो आनंद ते हिरावून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून तो प्रभूमध्ये तो आनंद करत आहे. आणि तो आनंद कशा प्रकारे करत आहे बरं? का बरं तो करत आहे व्यक्त? कुणाबद्दल करत आहे? तर तो म्हणतो की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. आता पाऊल इथं असं का म्हणत आहे की तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली? याचा अर्थ ती मंडळी त्याच्याबद्दल काही काळ काळजी करत नव्हती का? तर नक्कीच आपल्याला त्यासाठी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की ज्यावेळेस पौल असं म्हणत आहे, तर आपल्याला पाहायला भेटतं की सुरुवातीला ज्यावेळेस पौल फिलिप येथे गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला माहित आहे की त्याने अनेक अनेक प्रकारे तिथे सेवा केलेली आहे. 10 वर्ष अगोदर तो तिथे गेलेला होता नाही का. आता जवळजवळ 10 वर्षाचा काळ गेलेला आहे मध्ये. आणि 10 वर्ष अगोदर तिथं तो पहिल्यांदा गेला, तिथं त्याने सुवार्ता गाजवली, तिथं मंडळी उभी राहिली आणि ही मंडळी आपल्याला पाहायला भेटतं काही काळ तो त्या शहरात राहिला. आणि मग नंतर ज्यावेळेस तो ते शहर सोडून अथेन्स आणि मग करिंथ त्या ठिकाणी गेला, त्यावेळेस जात असताना फिलिपिकरांनी त्याला वेळोवेळी पौलाच्या सेवेला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आणि विशेष करून आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला पुढे 4थ्या अध्यायामध्ये मार्गदर्शन मिळेल की कमीत कमी तुम्ही 2दा मला मदत केली म्हणे नाही का. आणि मग तिथं आपल्याला पाहायला भेटतं सुरुवातीच्या काळात फिलिपिकरांनी त्यांना मदत केली, परंतु नंतर आपण पाहतो की बराच गॅप मध्ये पडलेला आहे. आणि आता मात्र आपल्याला पाहायला भेटतं की काही काळ त्यांचं कुठंच बरेच वर्ष त्यांनी पुन्हा काही मदत केलेली दिसत नाही. पण आपण इथे पाहतो की आता पाऊल म्हणत आहे की पहा, देवाने तुमच्या ठाई माझ्याबद्दलची ती चिंता पुन्हा जागृत केलेली आहे. माझ्याबद्दलची ती काळजी पुन्हा तुमच्या ठाई जागृत केलेली आहे. म्हणूनच तो म्हणतो की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता. ही काळजी करीतच होता तो त्या दिवसाची 10 वर्षांपूर्वीची आठवण करत आहे. आणि आता तो काय म्हणत आहे, पण तुम्हाला संधी नव्हती. देवाने ही संधी दिली. ज्यावेळेस तो अशा प्रकारे म्हणत आहे की तुम्हाला संधी नव्हती, तर तो इथं आठवण करून देत आहे की नाही, अगोदर तुम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत. काही काळ जरी तुम्ही ह्या गोष्टी विसरले तरी देवाने पुन्हा माझ्याबद्दल तुमच्या ठाई ती काळजी उत्पन्न केलेली आहे, ती चिंता उत्पन्न केलेली आहे, ज्यामुळे तुम्ही पुन्हा माझी सेवा माझी मदत करण्यास तयार झालेले आहात. आणि मग तो या गोष्टीबद्दल बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की पुढे आणखी असा प्रश्न पडेल की अरे, का बरं हा पौल जो आहे त्या गोष्टीबद्दल बोलत आहे. आणि त्याचं कारण काय आहे? काय त्याला कमी पडलं का? पुष्कळ वेळा काय होतं की अ, एखाद्याने जर आपल्याला मदत केली आणि जर त्या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून आपण काही शब्द जर त्याला बोललो, तर पुष्कळ वेळा असा गैरसमज होऊ शकतो की अरे, कदाचित याला आणखी गरज आहे, हा कदाचित आणखी मागणी करतोय म्हणून नाही का तो आपल्याला अशा प्रकारे बोलत आहे जेणेकरून आम्ही परत त्याला काहीतरी करावं. नाही का असे विचार फिलिपेकरांनी करू नये म्हणून पाऊल आधीच क्लिअर करतोय की मला काही कमी पडल्यामुळं मी हे म्हणत नाही म्हणे. नाही का, मला काहीतरी कमी पडलंय आणि म्हणून मी म्हणतोय असं नाही. तर तो म्हणतो की ज्या स्थितीत मी आहे तिच्यात स्वावलंबी राहण्यास मी शिकलो आहे. आता विशेष करून अ, आपल्याला पाहायला भेटतं की का बरं पौल त्या स्थितीमध्ये सुद्धा आनंद करू शकत आहे. त्या तुरुंगवासात तो आहे आणि त्या तुरुंगात असताना तो कसा आनंद करू शकतो? एका सर्वसामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला त्याला ठेवण्यात आलेला आहे. आपल्याला पाहायला भेटतो तरी सुद्धा तो आनंद करत आहे. का बरं आनंद करत आहे? त्याचा त्याचं उत्तर काय आहे? तर मग त्याचं उत्तर पुढे जाऊन आपल्याला उलगडत जाईल. आणि वचन 11 कडे आपण येत असताना तो म्हणतो की मला काही कमी पडल्यामुळं हे मी बोलत नाही. का बरं तो आनंद करत आहे? कारण त्या स्थितीमध्ये सुद्धा तो त्या विपुलतेचा आनंद घेत आहे. बरोबर? सगळ्यात अगोदर. आणि इथं आपल्याला थांबून एका गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय? तो म्हणतो की मी स्वावलंबी
राहण्यास शिकलो आहे. मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. तो शिकला नाही का? आणि हाच आपला पहिला मुद्दा आहे की शिका. का बरं हे शिकणं गरजेचं आहे आणि काय आहे हे? तर आपल्याला सुंदर रीतीने हा संदर्भ जो आहे तो शिष्यत्वाबद्दल शिकवतो नाही का? आता इथं थांबून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की ज्यावेळेस पाऊल म्हणतो की मी शिकलो आहे, तर तो त्याचा जो रब्बी होता, यहुदी गमलिएल नाही का, अगदी त्याच्याजवळ राहून तो काही गोष्टी शिकला, त्याच्यापासून त्याच्याबद्दल तो बोलत होता का? तर बिलकुल नाही. किंवा जगातील सगळ्यात उच्च शिक्षण त्याने घेतलेलं असावं, कदाचित त्याच्याबद्दल तो बोलत होता का? तर बिलकुल नाही, आहे का? किंवा तो स्वतःला पुरुषांचा पुरुषी म्हणतो, तर मग यातून तो शिकलेला होता का ते? तर बिलकुल नाही. तर आपल्याला हे पाहायला भेटतं की तो हे कुठून शिकलेला आहे? ख्रिस्ताच्या शिष्यत्वाच्या शाळेत तो हे शिकला आहे का? ख्रिस्ती शिष्यत्व काय आहे ते आपल्याला या संदर्भामधून शिकायला भेटत. आणि तो हे त्याच्या जीवनाच्या अनुभवातून, वेगवेगळ्या परिस्थितीतून तो गेला आणि त्याद्वारे तो हे शिकलेला आहे. आणि हा एक मौल्यवान धडा आहे जो पौल शिकला, तो आपण सुद्धा शिकणं गरजेचं आहे. आपल्या जीवनातील येणाऱ्या परिस्थितीमधून आपण शिकणं गरजेचं आहे. आणि तो काय शिकला बरं? मी स्वावलंबी राहण्यास शिकलो म्हणे. आता स्वावलंबी राहण्यास शिकलो, जर याबद्दल जर आपण पाहिलं तर कदाचित आपल्याला वाटेल की अरे हा घमंडी आहे का मग? आहे का? हा स्वतःवर गर्व करतो का? याला मंडळी मदत करत आहे, याला मंडळी सर्व गोष्टीचा सपोर्ट करत आहे, परंतु हा म्हणतो नाही नाही मला गरजच नाही. मग याचे हे शब्द गर्वाचे आहेत का? तर नाही. जर तुम्ही स्वावलंबी या शब्दाबद्दल जर अभ्यास केला बारकाईने, तर आपल्याला पाहायला भेटतं की तो शब्द जो आहे, तो अशा प्रकारे दाखवत आहे की जणू काय तो ज्या परिस्थितीतून जात आहे, त्या तुरुंगात आहे तो, जवळजवळ 2 वर्ष त्या साखळ दंडाने बांधलेला आहे, त्याला सर्व गोष्टींमध्ये मर्यादा आहेत नाही का? परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये शांततेने जीवन जगणं नाही का, देवाने त्याच्या सार्वभौम अ, रीतीने जी जी गोष्ट त्याच्यासाठी केलेली आहे ती योग्य रीतीने समर्पित भावनेने स्वीकारणं, देवाच्या सार्वभौम हाताखाली समर्पित होणं. आणि तो देवाच्या हाती समर्पित होता. जेथे देवाने त्याला ठेवलंय तिथे समाधानाने तो राहत होता. आणि म्हणूनच स्वावलंबी हा शब्द मूळ भाषेत जर आपण अभ्यासला तर त्याच्याबद्दल तो शिकवतो. ही अशा प्रकारची भाषा आहे. स्वावलंबी हा शब्द अशा प्रकारची आठवण करून देतो की जसं अ, अशा प्रकारचा देश ज्या देशामध्ये कोणत्याच गोष्टीची उणीव नाही, नाही का? सर्व गोष्टी तिथं आहेत. कोणतीच गोष्ट बाहेरून आणण्याची गरज नाही तिथं. तो स्वयंपूर्ण नाही का? अ, सगळे सगळे संसाधन असणारा आणि नैसर्गिक उत्पादन असणारा असा तो देश, ज्याला कशाचीच गरज नाही. अशा प्रकारचा हा शब्द आहे. आणि पॉल ज्यावेळेस म्हणतो की मी स्वावलंबी राहण्यास शिकलो, तर तो म्हणतो की मी याही स्थितीमध्ये समाधानी आहे. नाही का? पाऊल त्याच्या अ, जीवनात दुसऱ्या कशाचीच नाही का त्याची गरज नव्हती त्याच्या जीवनात. त्याला जे भेटलंय ते अद्भुत आहे, नाही का? आणि तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ती जीवनासाठी कोणत्याच बाह्य मदतीची गरज नाही, कारण सर्व पर्याप्तता, सर्व पुरेसं पण आपल्याला ख्रिस्तामध्ये भेटतं नाही का? म्हणून मी जगाकडे जाऊन नाही का मी मागणी करणार नाही की अरे तू मला काहीतरी दे, मी धिक्कारलेलो आहे आणि माझ्याकडे काहीच नाही आणि मी दुःखातून चाललेलो आहे, तू माझं सांत्वन कर. अरे मी वेदनेतून चाललेलो आहे, तू माझ्या वेदनेसाठी मला काहीतरी शब्द बोल जेणेकरून मला थोडं बरं वाटल. अरे मी दुःखात आहे, सांत्वनाचे शब्द दे. अरे मी आजारी आहे, मी कोणत्या तरी आर्थिक अडचणीत आहे, मला त्यातून बाहेर काढता होतो नाही. मी त्या स्थितीमध्ये समाधानी राहण्यास शिकलेलो आहे. त्याच स्थितीमध्ये मी तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न नाही केला, त्याच स्थितीमध्ये मी समाधानी राहण्यास शिकलो आहे. आणि मग यातून ख्रिस्तामधील जी संपन्नता आहे, ख्रिस्तामधील जी विपुलता आहे, जिचा आनंद
पाऊल घेत आहे ते आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग काय कोणत्या कोणत्या स्थितीमध्ये तो गेलेला आहे. इथं तो म्हणतो ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहणे शिकलो. आता हे कसं शिकला? हे कसं शिकला बरं? मग त्याच्यासाठी आपल्याला वचन 12 वाचावं लागेल. आणि वचन 12 आपल्याला सांगतं, दैन्य अवस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणं मला समजतं. हर एक प्रसंगी अन्न तृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. किती अद्भुत आहे ना वचन आहे. काय तो म्हणत आहे बघा. काय सांगत आहे सर्व स्थितीत मला हे रहस्य कळालेलं आहे. दैन्य अवस्थेत, ऐका, संपन्नतेत, अन्न तृप्त असणं, सर्व प्रसंगी अन्न तृप्त असणं, क्षुधित असणं, संपन्न असणं, विपन्न असणं, हे रहस्य मला समजलंय म्हणे. मला ते शिकवण्यात आलेलं आहे. कसं शिकवलं हे? कोणी शिकवलं हे? हे कसं शक्य आहे? हे खरं ख्रिस्ताच्या शिष्यत्वाच्या शाळेत घडतं, नाही का? ज्या शाळेत आपण सगळे शिकत आहोत. आपले प्रत्येक प्रसंग आपल्याला ते शिकवतात. पौलाला पौलाच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग तो त्याला शिकवणारा होता. पाऊल विशेष करून या वचनाची सुरुवात करत असताना तो अशा प्रकारे करतो, की मला समजतं म्हणे काय? दैन्य अवस्थेत राहणं मला समजतं. तो म्हणतो मला हे समजतं दैन्य अवस्थेत राहणं सुद्धा. तुम्हाला जर त्याचं जीवनाचा जर थोडीशी झलक समजून घ्यायची आहे, तर 2 11वा अध्याय तुमच्या समोर ती झलक देईल, की त्याचं जीवन कसं होतं बघा. तो सांगत आहे. तो म्हणतो श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे म्हणे. तो पुढे वचन 24 मध्ये म्हणतो, 2 मध्ये, 5 वेळा मी युद्धांच्या हातून 39 फटके खाल्ले. 5 वेळा, 39, 39, 39 असे. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली. वचन 26, मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, नद्यांवर असताना त्याला संकट आले, लुटारूंनी त्याला लुटलं. हा. तो म्हणतो माझ्या देश बांधवांनी आणलेली संकट, परराष्ट्रीयांनी आणलेली संकट, नगरात नगरातील संकट, रानातील संकट, समुद्रातील वरची संकट, खोट्या बंधूंनी आणलेली संकट, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरण, तहान भूक, उपाशी राहणं, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडपणा, असा पण एक प्रसंग की थंडीत असताना सुद्धा कपडे त्याच्याकडे नव्हते, नाही का? अनेक प्रकारे तो या स्थितीतून गेलेला आहे. आणि तशीच स्थितीची तो आठवण करतो वचन 12 मध्ये. देवाने ही नम्र संसाधनं त्याच्या जीवनात दिली होती, नाही का? आणि जणू काही जगण्याचा अर्थ त्याला शिकवणारी होती. इथे ज्यावेळेस तो म्हणतो दैन्य अवस्था, तर दैन्य अवस्था म्हणजे काय बरं? आर्थिक टंचाई, शारीरिक त्रास, नाही का, मर्यादित हालचाली, मर्यादित अन्नाचा पुरवठा, बरोबर? याबद्दल ते आठवण करून देणार आहे. परंतु तो म्हणतो की मी यामध्ये सुद्धा ख्रिस्ताच्या विपुलतेकडे पाहतो आणि मी समाधान पावतो म्हणे. दुसरीकडे तो म्हणतो की मी फक्त ह्या स्थितीत नव्हतो, तर एक काळ असा होता की जिथे मी संपन्नतेतही होतो. आता संपन्नता, नाही का, अ, इकडं दैन्य अवस्था तो म्हणतो, दुसरीकडे संपन्नता म्हणतो, नाही का, समृद्ध. म्हणजे अशा वेळी, अशा प्रसंगी, अशा अशा एका काळामध्ये तो होता जिथं त्याच्याकडे सगळं काही होतं पुरवठा. तिथं त्याच्या आवश्यकतेच्याही पलीकडे त्याच्याकडे होतं आयुष्य आराम करण्याजोगं, गरजेच्याही पेक्षा जास्त त्याच्याकडे तरतुदी होत्या. परंतु तरी सुद्धा तो म्हणतो की हे जे संपन्नतेत राहणं जे आहे ते सुद्धा मला समजतं. त्यातून त्याला हे सांगायचं आहे की पहा, हे संपन्नतेत राहणं हे सुद्धा मला खऱ्या रीतीने खरं समाधान देऊ शकलेलं नाहीये. आणि तो ज्यावेळेस म्हणतो की मला हे समजतं त्याही स्थितीमध्ये, तर त्याही स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं हे एक अगदी क्षुल्लक आणि अगदी काही काळापुरतं हे समाधान देणारी गोष्ट आहे, बरोबर की नाही? परंतु त्याही स्थितीमध्ये तो ख्रिस्तामधील समाधानाकडे पाहतो की नाही, त्या स्थितीमध्ये, सर्व स्थितीत ख्रिस्तच माझं समाधान आहे. आणि तो पुढे काय म्हणतो बरं? हे रहस्य मला शिकवण्यात आलं आहे. हे रहस्य मला शिकवण्यात आले. रहस्य काय? मला शिकवण्यात आलेलं रहस्य म्हणजे काय बरं?
हे गुपित, हे गूढ नाही का, पुष्कळ वेळा आपल्याला पाहायला भेटतं. हा शब्द अशा प्रकारचा आहे की त्या काळामध्ये एखादा व्यक्ती जर एका परकीय मंदिरात जर त्याला जायचं असायचं, तर त्याला अगोदर त्या मंदिराबद्दलची वैशिष्ट्ये, त्यामधील काही ज्या ज्या रहस्यमय गोष्टी आहेत त्या सांगितल्या जायच्या, त्यांची जी चालीरीती त्याबद्दल आठवण आणि सर्व गोष्टी सांगितल्या जायच्या, आणि मगच त्याला तिथं स्वीकारलं जायचं. तशा प्रकारचा हा शब्द आहे, रहस्य. आणि जे देवाचे सेवक आहेत हेनरिकसन, ते अशा प्रकारे म्हणतात की ज्यावेळेस पाऊल इथं म्हणतो की ते रहस्य मला शिकवण्यात आलंय, तर नक्कीच तो म्हणतो की जे देवाचं भय धरतात, स्तोत्र 25:14 प्रमाणे, त्यांनाच देव ते प्रगट करतो नाही का. दुसऱ्या शब्दात जर सांगितलं, जे ख्रिस्ताला नाकारतात ते रहस्य ते समजू शकणार नाही, कारण त्यांना संकटात शांत राहणं अशक्य आहे, समृद्धीमध्ये नम्र असणं हे अशक्य आहे. जग आपल्या स्वतःच्या सर्व कृत्यांवर गर्व करतो नाही का, शिक्षण, पैसा, सगळ्या गोष्टी. परंतु जे ख्रिस्तामध्ये जीवन जगणारे आहेत, त्यांच्या जीवनात आलेली श्रीमंती सुद्धा त्यांना ख्रिस्तामध्ये नम्र करते. त्यांच्या जीवनात आलेली दैन्य अवस्था सुद्धा ख्रिस्तामध्ये त्यांना नम्र करणारे आहे. इथं अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की पुष्कळदा इथं तो म्हणतो की अन्न तृप्त असणं नाही का, हर एक प्रसंगी अन्न तृप्त असणं. हा शब्द प्रयोगाकडे लक्ष द्या. हर एक प्रसंगी अन्न तृप्त असणं हे अशा प्रकारचं आहे की पुष्कळ वेळा जर आपलं पोट भरलेलं आहे नाही का, त्यावेळेस आपण तृप्त राहू शकतो नाही का, परंतु रिकाम्या पोटी अति भूक लागलेली आहे, त्यावेळेस तृप्त असणं हे कसं शक्य आहे. पॉल इथं दोन्ही गोष्टी मांडत आहे. तो म्हणतो हर एक प्रसंगी अन्न तृप्त असणं, बरोबर की नाही. अ, हे कसं शक्य आहे, हे पॉल कसं करू शकला. तर त्याचं उत्तर आपल्याला वचन 13 देत आहे. आणि मग या संदर्भानुसार वचन 13 कडे येत असताना आपल्या मनातील गैरसमज दूर व्हायलाच पाहिजे की ख्रिस्त इथं सांगितलंय की मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. पॉल हे रहस्य कुठे शिकला, त्या शिष्यत्वाच्या शाळेत तो शिकलेला आहे हे रहस्य. आणि हे कसं शिकलेला आहे, स्वतः ख्रिस्ताने त्याला शिकवलं. त्या प्रसंगातून, अनुभवातून तो शिकलेला आहे. आणि वचन 13 कडे जात असताना तो म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो, तो म्हणतो की या सगळ्या स्थितीमधून जाण्यास सर्व पुरवठा करणारा देव आहे, ख्रिस्त आहे. त्याच्याकडून, त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. या वचनाकडे फार वेगळ्या पद्धतीने लोक पाहतात नाही का. परंतु ह्या गोष्टी पाहत पाहत आल्यानंतर ज्यावेळेस आपण वचन 13 पाहू ना, आपल्याला समजतं की अरे पाऊल असं का म्हणतो की ख्रिस्त जो मला सामर्थ्य देतो. ख्रिस्ताने त्याच्या बेडा लगेच काहीतरी असं चमत्कार केला आणि तोडल्या का, किंवा काहीतरी त्याच्या जीवनातील ते प्रसंग लगेच दूर केले का, नाही. तर तो म्हणतो वरील वचना 12 नुसार, दैन्य अवस्थेत सुद्धा ख्रिस्ताचं सामर्थ्य मला समाधानी ठेवतं, संपन्नतेत सुद्धा ख्रिस्ताचं सामर्थ्य मला सहाय्य करतं. मी उपाशी पोटे आहे तरी ख्रिस्ताचं सामर्थ्य मला स्थिर ठेवतं नाही का, शांत ठेवणार आहे. हे वचन आपल्याला जे आहे ना, वरील विशेष करून वचनाकडे आठवण करून देणारं वचन आहे. सर्व स्थितीमध्ये काय सांगितलं इथं वचन 13 मध्ये, मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. सर्व काही, सर्व परिस्थितीमध्ये तो समाधानी आहे. कारण वचन 6 आणि 7 आपण जे अगोदर पाहिलं मागच्या आठवडी, जिथं सांगितलेलं आहे की पहा, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती ख्रिस्त येशू ठाई त्याच्या अंतःकरणाचं आणि मनाचं संरक्षण करत होती. आणि म्हणून तो म्हणतो की मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. तो समाधानी होता ख्रिस्तामध्ये, कारण ख्रिस्त त्याच्या अंतःकरणाचं आणि त्याच्या मनाचं रक्षण करत होता. त्याने चिंता करू नये नाही का, त्याने त्याच्यामध्ये निराश होऊ नये, त्याने त्याने तिथं कोणती आशा सोडू नये. ख्रिस्ताने त्याचा आत्मा त्याच्यासाठी दिलेला आहे, आपल्याला दिलेला आहे. तो आपल्याला सगळ्या स्थितीमध्ये उभा करणार आहे, सर्व काही करण्यास समर्थ आहे. कुठून बरं, त्याचा स्रोत काय आहे, ख्रिस्ताकडून. पौलाच्या सगळ्यात हृदयाजवळचा शब्द कोणता आहे माहितीये, ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताकडून, ख्रिस्तामध्ये. पौल वारंवार याबद्दल बोलतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणतो ख्रिस्ताकडून. आता हा शब्द जो आहे तो आपल्याला हे सांगतो की पौलाच्या जीवनाचा मुख्य विषय ख्रिस्त होता. त्याला सामर्थ्य पुरवणारा, विशेष करून
ख्रिस्त होता. आणि पाऊल दाखवत आहे की माझ्या जीवनाचा स्रोत ख्रिस्त आहे. पाऊलाचे पूर्ण जीवन हे ख्रिस्त जगणं होतं. आपण पहिला अध्याय वचन 21 मध्ये पाहिलेलं आहे. आणि सामर्थ्य त्याच्यापासून आहे. जे काही जीवनासाठी आवश्यक आहे ते सर्व ख्रिस्तापासून आहे. ख्रिस्त पुरवितो आणि म्हणूनच ख्रिस्त म्हणतो योहान 15 आणि वचन 5 मध्ये, माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही म्हणे. ख्रिस्ताशी जडला गेलेला आहे. पॉल त्याची आठवण करतो. आणि म्हणून ज्यावेळेस तो सामर्थ्याबद्दल बोलतो, तर हे सामर्थ्य पाप करण्यासाठी नव्हतं. हे सामर्थ्य कर्जातून बाहेर होण्यासाठी नव्हतं. हे सामर्थ्य तुमच्या दुःखातून बाहेर निघण्याबद्दल नाही. हे सामर्थ्य तुमच्या आजारातून बरं होण्याबद्दल नाही. हे सामर्थ्य तुम्हाला बेडवरून उभं करण्याबद्दल नाही. तर हे सामर्थ्य ख्रिस्तामध्ये बलशाली करणारा आहे. हे सामर्थ्य तुम्हाला तुमच्या एका खेळामध्ये तुम्हाला जिंकवण्यासाठी नाहीये. तर हे सामर्थ्य जीवनासंबंधीच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी देवाची कृपा पुरवणारा आहे. देवाची इच्छा पूर्ण करणारा आहे. हे सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं की वारंवार मनाची शांती करणारा आहे. त्यासाठी देवाने एक कृपेचं साधन म्हणून त्याचं वचन दिलेलं आहे. त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो. हे सामर्थ्य आपल्याला त्या पापाच्या कबुलीकडे सुद्धा घेऊन जातं. हे सामर्थ्य आपल्याला ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य दाखवतं. नाही का? ख्रिस्ताद्वारे मी देवाच्या जवळ आहे. ख्रिस्ताद्वारे मी त्याचं लेकरू झालेलं आहे. तर पहिला हा मुद्दा होता की शिका, नाही का? आणि मग वचन 8 आणि 9 कडे आपण जातो, तर पुढे आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे काय? मनन करा. मग आता ख्रिस्तामध्ये आपल्याला पाऊल त्याच्या त्याच्या अनुभवातून ह्या गोष्टी शिकलेला आहे आणि ते आपण शिकणं गरजेचं आहे. आणि ते शिकल्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे काय? मनन करणं. आणि मग त्याबद्दल वचन 8 आपल्याला शिकवितं. वचन 8 सांगतं, बंधूंनो शेवटी इतके सांगतो, की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जे काही स्तुती, त्यांचे मनन करा. मनन करा. बंधूंनो शेवटी इतकेच सांगतो. इथं बंधू ज्यावेळेस तो म्हणतो, केवळ अ, जे 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 बंधू वर्ग आहेत किंवा जे पुरुष आहेत फक्त त्यांनाच तो बोलत नाही. तर इथं स्त्रिया पण आल्या, नाही का? दोन्ही आले, नाही का? यामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल बोलत आहे. सर्व देवाचं कुटुंब, देवाच्या मंडळीबद्दल तो बोलत आहे. सर्व विश्वासणाऱ्यांना तो समोर ठेवून बोलत आहे. तो म्हणतो शेवटी इतके सांगतो की, शेवटी इतके सांगतो. हा शब्द आपल्याला हे सांगत आहे की जणू काय तो आता या पत्राच्या शेवटी आलेला आहे. आणि तो काय काय म्हणतो? मनन करा म्हणे. कशाचं मनन करा बरं? मनन करा जर आपण या शब्दाबद्दल पाहिलं तर तो जो मूळ शब्द आहे ना, तो शब्द गणितीय भाषेत वापरण्यात येणारा शब्द आहे. आणि त्याचा अर्थ होतो अ, काळजीपूर्वक गणना करणं, विचारात घेणं, एखाद्या गोष्टीवर काळजीपूर्वक विचार करणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं. आणि इथं पौल फिलिप्पीकरांना काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगत आहे. आणि त्या गोष्टी काय आहेत बरं? त्या जणू काय ख्रिस्ती जीवनाचं एक फळ आहे, ते अन्न आहेत. ख्रिस्ती जीवनाचं ते एक प्रमुख आपण काय म्हणू शकतो की ते 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 एक फळं आहेत. आणि तेच तो समोर मांडत आहे अगदी स्पष्ट रीतीने. ह्या गोष्टी जणू काय आपल्याला पुढे अनेक प्रकारे सांगतील बघा. आधी तो काय म्हणतो की मनन करा. आता मनन करा हा शब्द जो आहे तो वर्तमान काळात तो सांगत आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला नेहमी नेहमी या गोष्टींकडे आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे. या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. तर चला त्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करूया. त्या 8 महत्वाची सत्य व 8 महत्वाची ती गुण आहेत. ते ख्रिस्ती व्यक्तीच्या हृदयात असायला पाहिजे. पहिला गुण, जे काही सत्य. तो म्हणतो आता जे काही सत्य. ज्यावेळेस पॉल त्याच्याबद्दल विचार करतो, तर सत्य हा जो शब्द आहे, विशेष करून जर तुम्ही मूळ भाषेत त्याचा अर्थ पाहिला, तर जे विश्वसनीय आहे, खोट्याच्या विरुद्ध नाही का, अविश्वसनीयतेच्या विरुद्ध ती गोष्ट आहे. जे जे योग्य आहे, प्रामाणिक आहे, जे विश्वसनीय आहे, अशा गोष्टींवर तुम्ही आपलं चित्त लावा. आणि आपल्याला माहित आहे विश्वसनीय काय आहे? देव आहे
त्याने दिलेलं वचन आहे, त्याने दिलेले अभिवचन आहेत, त्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करावं. त्याचं पवित्र शास्त्र आपल्याला जे काही सांगतं त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करावं. दुसरं गुण काय सांगितलं तिथं? जे काही आदरणीय आहे, जे काही आदरणीय. तुम्हाला माहिती आहे का, आदरणीय एक भाग आला, त्याच्यात दुसरा त्याच्या विरुद्ध काय झालं? नीच, वाईट. बरोबर की नाही? तर मग याचा अर्थ काय बरं? ज्यावेळेस पाऊल म्हणतो जे काही आदरणीय त्याच्याकडे लक्ष द्या, तुमचं मन लावा, तर याचा अर्थ हा आहे की ज्या नीच गोष्टी आहेत, ज्या वाईट आहेत, ज्या दुष्टतेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, ज्या गोष्टी नाही का देवाच्या वचनाला विरोध करणाऱ्या आहेत, अशा गोष्टींपासून दूर राहा. विशेष करून हे अशा प्रकारचं वचन आहे की आपण वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये जगणारे लोक आहोत, नाही का? आणि आपण आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या स्थितीमध्ये राहतो, त्या स्थितीमध्ये राहत असताना आपण प्रत्येक वेळी योग्य रीतीने पाऊल उचलणं गरजेचं आहे. योग्य लक्ष ठेवून पाऊल उचलणं गरजेचं आहे. आपण जी संस्कृती पालन करत आहोत, ती संस्कृती जर देवाच्या वचनाला डाग आणणारी आहे, तर तिथं आपल्याला थांबणं गरजेचं आहे. जोपर्यंत देवाच्या वचनाला ती संस्कृती डाग आणत नाही, तोपर्यंत आपण ते पालन करू शकतो. तर एका एका दृष्टीने आपल्याला पाहायला भेटतं की जे आदरणीय आहे, जे 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 अगदी 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 उच्च दर्जाचं आहे, जे योग्य आहे, जे पवित्र शास्त्र सांगतं, त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट तो म्हणतो जे काही न्याय. आता न्याय हा जो शब्द आहे तो आपल्याला याची आठवण करून देतो, म्हणजे योग्य, सरळ, नाही का? अ, आपल्याला पाहायला भेटतं. हे वचन आपल्या याच्याबद्दल सांगत आहे की देवाच्या नियमांशी सुसंगत अ, राहणं. जसं उदाहरणार्थ हे अशा प्रकारचं नाही ख्रिस्ती जीवन की मी आज नाही का मी हे पण करतो आणि मी ते पण करतो, मी दोन्ही थड्यावर पाय देऊन चालतो, हे अशा प्रकारचं ख्रिस्ती जीवन नाहीये. तर हे वचन, हे हा शब्द आपल्याला त्याच्याबद्दल सांगतो. हा शब्द विशेष करून तराजू बद्दल मार्गदर्शन करणारा शब्द आहे. जर तुम्ही मूळ भाषेमध्ये त्याचं जर तुम्ही पाहिला, अभ्यास केला, तर तो अशा प्रकारचा तराजू आहे ज्यामध्ये दोन्ही ठिकाणी सारख्याच प्रमाणात चांगल्या उत्तम दर्जाचं जे धान्य आहे ते टाकलं जातं आणि ते तराजूत तोललं जातं, नाही का? नाहीतर एकीकडे तुम्ही भुसा टाकला आणि एकीकडे फक्त धान्य टाकलं, तर फक्त एकच परडा खाली जाईल, नाही का, एक वरती जाईल. परंतु हे धान्य दोन्ही तराजूमध्ये समान रीतीने असलं पाहिजे. तशाच प्रकारचा हा शब्द आहे. म्हणजे मी एकाच वेळी हे वचन सांगतो त्याप्रमाणे चालल आणि एकाच वेळी मी जगाच्या राहाटीप्रमाणे चालणार, नाही का? इथं हे वचन हे शिकवताना मला हे पण शिकायचं आहे आणि दुसरा एक काहीतरी चुकीचं काहीतरी शिकवत आहे, मला ते पण शिकवायचं आहे, शिकायचं आहे, आणि मी सगळीकडे धावपळ करतो आणि मला मला एक एक मला स्थिरतेचं नाही, नाही का? हे योग्य नाही. पॉल म्हणतो अशापासून आपलं मन फिरवा, आणि तो म्हणतो की जे योग्य आहे, जे शुद्ध आहे, जे पवित्र शास्त्राला धरून आहे, देवाच्या वचनाशी सुसंगत आहे, अशावर आपलं लक्ष ठेवा. अशावर आपले अशाबद्दल विचार करा. पुढे वचन चौथं चौथं गुण आपल्याला वचन 8 मध्ये पाहायला भेटतं की जे काही शुद्ध. आता जे काही शुद्ध हा शब्द जो आहे तो विशेष करून त्याचा जर अर्थ पाहिला तर पवित्र, नाही का, म्हणजे एक वेगळं करणं. आणि हा शब्द नैतिक शुद्धतेबद्दल सांगणार आहे. म्हणजे अशुद्धतेपासून दूर राहणं, अ, अ, शुद्ध जीवन जगण्याबद्दलचा हा शब्द आहे. तर पाऊल म्हणतो की शुद्ध जीवन जगण्याकडे तुमचं लक्ष असू द्या. तो म्हणतो नैतिक पापांपासून, नैतिक अशुद्धतेपासून दूर राहा. तर जे शुद्ध आहे, जे नैतिकतेचं आहे, जे पवित्र शास्त्र सांगत आहे त्यानुसार जीवन जगावं. पाचवा जो गुण आहे तो पुढे सांगितलेला आहे, जे काही प्रशंसनीय. प्रशंसनीय. आता मूळ भाषेमध्ये आणि इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर आनंददायक, अ, आकर्षक, सुंदर अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हा शब्द जो आहे गुप्त पातकाच्या विरुद्ध आहे, नाही का? म्हणजे खऱ्या रीतीने आकर्षक जर आपण पाहिलं तर ते पाप आणि वाईट गोष्ट पण आहे, नाही का? परंतु त्याच्या विरुद्ध असणारी ही गोष्ट आहे. इथं ज्यावेळेस पॉल प्रशंसनीय म्हणतो, तर हा मराठीमध्ये पाहिजे असा सेन्स भेटत नाही, परंतु मूळ भाषेमध्ये आनंददायक, आकर्षक असा शब्द आहे. अ, आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा अर्थ आहे की पवित्रतेचं सौंदर्य,
त्याच्या संदर्भातील हा शब्द आहे. देवाच्या नजरेने सुंदर आणि लोकांसाठी आध्यात्मिक दृष्ट्या आकर्षक काय आहे त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. जे मनोहर आहे त्यासाठी प्रयत्न करा. त्याबद्दल तिथं बोललेलं आहे. पुढं 6वा जो गुण आहे तिथं काय सांगितलं, जे काही श्रवणीय, जे काही श्रवणीय. आता इथं जो शब्द आहे श्रवणीय, मूळ भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा अर्थ होतं की ज्याबद्दल चांगले बोलले जाते किंवा उच्च मानले जातं अशा प्रकारची ती बाब. आणि आपल्याला हे नक्कीच देवाच्या शब्दाबद्दल त्याच्या वचनाबद्दलची आठवण करून देईल. आणि आपल्याला हे शब्द नक्कीच इफिस 5 आणि वचन 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे जी सूचना तिथे दिली की तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न हो, ती उचित नाहीत, तर त्यापेक्षा उपकार स्तुती हो. पाहिलं, तर हे श्रवणीय आहे. आपण काय करू नये आणि काय करायला पाहिजे त्याबद्दल सांग. नाही का, विश्वासणाऱ्यांचे जीवन उच्च आणि पवित्र आणि नैतिक दृष्ट्या आदरणीय असणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार असलं पाहिजे. परत विश्वासणाऱ्यांचं जीवन जे आहे, जे उच्च आहे, जे पवित्र आहे, जे नैतिक दृष्ट्या आदरणीय आहे, अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा जीवन असायला पाहिजे. 7वा गुण काय आहे, जे काही सद्गुण. जो काही सद्गुण. आता तिथं काय सांगितलंय, सद्गुण जो आहे तो पुन्हा आपल्याला नैतिकतेबद्दल सांगतो. जे नैतिक आहे नाही का, ते आपल्या मनावर त्याने राज्य करावं, आध्यात्मिक दृष्ट्या जे उत्कृष्ट आहे त्या प्रकारे आपण जीवन जगावं. आपल्या मनाचं नवीकरणापासून त्याची सुरुवात आहे, रोम 12:2 मध्ये सांगितल्याप्रमाणे. आणि 8वा गुण काय आहे बरं, जी काही स्तुती. नाही का, जी काही स्तुती देवाच्या सान्निध्यात आपण ज्याचा विचार करतो नाही का, ज्याद्वारे देवाचं गौरव होईल. आम्ही जे करत आहोत आम्ही प्रत्येक वेळी विचार करू की मी हे केल्याने खरंच देवाचं गौरव होतं का. बरोबर. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी सकाळपासून उठतो, सकाळपासून मी हा विचार केलाय, हा विचार देवाला गौरवणारा आहे का. मी या लोकात गेलो, त्या लोकांमध्ये असताना मी असं वागलो, हे असं माझं वागणं देवाला गौरव देणारं होतं का. मी ह्या गोष्टी, ह्या गोष्टी केल्या, दिवसभर मी असं वागलो, मी ह्या गोष्टी केल्या, मी असं राहिलो, मी असं बोललो, मी असा विचार केला, काय हे देवाला गौरव देणारं होतं का. तर हे 8 गुण आहे, त्याचं मनन करा म्हटलेलं आहे. आणि सरते शेवटी हे 8 गुण जे आहेत ना, अंतिमता ख्रिस्ताचं पूर्ण वर्णन करणारे 8 गुण आहेत. ख्रिस्ताला पूर्णपणे प्रगट करणारे 8 गुण आहेत. ख्रिस्ताच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला भेटतील. आणि पाऊल त्याचं मनन करत आहे. आणि पाऊल मंडळीला म्हणतो की तुम्ही सुद्धा त्याचं मनन करा. आणि मग शेवटचा मुद्दा येतो. पहिलं आपण पाहिलं शिका, दुसरं पाहिलं त्या मनन करा, आणि तिसरं शेवटचं म्हणजे आचरत राहा. वचन 9 आपल्याला सांगतं, माझ्यापासून जे तुम्ही ऐकलं, शिकलात, जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. पहा, आता हे जे गुण आहेत ते कसे आचरणात आपण आणू शकतो. त्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे की आपल्या समोर वावरणारा जो विश्वासणारा आहे, जो अधिक प्रौढ विश्वासणारा आहे, तो आपल्या समोर जे जीवन जगत आहे त्या जीवनाकडे पाहणं. बरोबर. आणि ते आचरणात आणणं. आणि त्या आचरणाचे 4 मार्ग तो देत आहे इथं. पहिलं तो काय म्हणतो, माझ्यापासून तुम्ही जे शिकलात. पाऊल फिलिppe येथे असताना त्याने फिलिपेकरांना जे शिकवलं, जे उपदेश केले, जे मार्ग दाखवलं, त्याबद्दल हा शब्द आहे. तो म्हणतो जे तुम्ही ऐकले, शिकलेलं आहे ते तुम्ही काय करा, त्याचं आचरण करा. पुढं काय सांगितलंय, जे तुम्ही स्वीकारलेत. काय स्वीकारलं. आता इथं मात्र पाऊल त्याच्या पत्रात जे काही लिहित आहे त्याच्या संदर्भात तो इथं बोलत आहे. पाऊलाची हीच इच्छा होती की देवाचे जे लिखित वचन आहे ते मंडळीत वाचलं जावं, देवाच्या वचनाला सन्मान मिळावा, त्या सत्याचा अभ्यास करावा, ते वचन वाचावं, ते ऐकावं, त्यावर मनन करावं, ते स्वीकारून त्याप्रमाणे जीवन जगावं. तिसरी गोष्ट तो काय म्हणत आहे बघा, जे माझे जे ऐकलेत. आता काय ऐकलं बरं.
तर आता तो तुरुंगात होता आणि अनेक लोकांनी पौलाचं जीवन तिथं पाहिलं होतं, की अरे तो तुरुंगात आहे. त्या त्या साखळदंडाने बांधला गेलेला आहे. सर्व रीतीने त्याच्यावर मर्यादा आहेत. परंतु त्याही स्थितीमध्ये पौल फार आनंदी आहे. फार शांत तो आहे. त्याच्या चेहऱ्यावर कुठंच नाही का अशांतता दिसत नाही, निराशा दिसत नाही, नाही का कुठंच असं तो तुटलेला दिसत नाही, तर तो आनंदी दिसतो. अरे हे कसं शक्य आहे? त्यांनी आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या हृदयात कुठं चिंता पाहायलाच भेटत नाही. आणि कसं शक्य आहे? हे कसं घडतं? हे कसं शक्य आहे? त्यांनी मंडळीला जाऊन सांगितलं. मंडळीने ते ऐकलं आणि पाऊल म्हणतो, तुम्ही जे ऐकलं त्याचं आचरण करा. ऐका. त्याचं निरीक्षण त्या लोकांनी केलं. त्याचं जीवन त्यांनी पडताळलं आणि जणू काही ते वाऱ्यासारखी ती बातमी पसरली. मंडळी ते ऐकत आहे. अरे पाऊल तिथे आहे. ख्रिस्तामधील आनंद तो घेत आहे. चौथी आणि महत्वाची गोष्ट आपल्याला इथं पाहायला भेटते म्हणजे काय बरं? तो म्हणतो, "जे तुम्ही शिकलात, स्वीकारलेत, जे ऐकलेत" आणि मग पुढे तो म्हणतो, "जे तुम्ही पाहिलं." पाऊल त्यांच्यामध्ये असताना जो कित्ता त्याने त्यांना घालून दिला आहे. त्याचं बोलणं, नाही का, त्याचं ख्रिस्त जगणं, त्याचं लोकांसोबत संवाद साधणं, सुवार्तेसाठी त्याचं जे जीवन होतं आणि जे ख्रिस्तामधील समृद्धता जी त्याच्या हृदयात होती, जी फिलिप्पेकरांनी अगदी जवळून पाहिली, नाही का? अ, आणि तो म्हणतो, की त्याचं आचरण तुम्ही करा आणि पुढं काय सांगतो आपल्याला तशाच प्रकारे तो म्हणतो, की आचरत राहा म्हणे. काय सांगितलं इथं? आचरत राहा. आता आचरत राहा हा जो शब्द आहे ना, तो आपल्याला याच्याबद्दल सांगतोय त्याचा अर्थ होतो सराव करणं नाही का? वारंवार सराव करणं. जसं एखादं नर्सरीचा जो विद्यार्थी आहे, लहान बाळ एकदम, त्याला जसं पेन्सिल घेऊन एकाच नाही का अंकावर गिरवायला लावतात वारंवार, वारंवार त्याच्यावर गिरवत राहा, त्याच्यावर गिरवत राहा. अशाच प्रकारे जणू काय हे सराव करत राहा म्हणजे तुमच्या अंगवळणी असू द्या. ही सवय तुम्हाला लागू द्या. नाही का? हा आदेश त्याने दिलेला आहे. पाऊल म्हणतो, की तुम्ही माझ्या जीवनाशी आणि माझ्या शिकवणीशी सुसंगत असं जगलं पाहिजे. हा शिष्यत्वाचा धडा आहे. नाही का? आणि जणू काही गुरु जणू काय त्या शिष्यांना तो सांगतो तशा प्रकारे आहे. आणि तशाच प्रकारे ख्रिस्त सुद्धा म्हणतो बघा. तो त्याच्या लूक 6 आणि वचन 40 मध्ये तो म्हणतो, की शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल म्हणे. आणि पौलाचा हाच आग्रह आहे, की तुम्ही माझं अनुकरण करा म्हणे. बरोबर की नाही? तो करिंथमध्ये सुद्धा म्हणतो. का बरं? कारण मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो. जर तुम्ही माझं अनुकरण कराल, तर तुम्ही ख्रिस्ताचं अनुकरण कराल. कारण माझ्या अनुकरणामध्ये तुम्हाला ख्रिस्त फार प्रखरतेने दिसणार आहे. कारण माझं अनुकरण करणं म्हणजे ख्रिस्ताचं अनुकरण करणं. मी ख्रिस्त जगत आहे आणि ते तुम्ही शिका. आणि वचन 9 मध्ये का बरं? म्हणजे सरतेशेवटी पुन्हा हा दुसरा भाग आपल्यासमोर येतो, जे वचन 7 मध्ये सांगितलं, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती. तो म्हणतो, की शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. शांतीदाता देव तुमच्या सोबत असणार आहे. मनाची शुद्धता शांतीसाठी गरजेची आहे. ही शांती आपल्याला पाहायला भेटतं, की देवापासून मिळणारी आहे. ही शांती बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी आहे. अगोदरच ख्रिस्ताने ती शांती प्रस्थापित केलेली आहे. जे आपण देवापासून दुरावलेले होतो, जे आपण त्याचे शत्रू होतो, त्याच्या समोर उभे राहण्यास बिलकुल लायकीचे नव्हतो. ते आपला समेट त्याने त्याच्या रक्ताने आपल्या स्वर्गीय पित्यासोबत घडवून आणलेला आहे. आणि एवढंच नाही, तर आपल्या हृदयात त्याने त्याच्या शांतीचा वर्षाव केलेला आहे. ही शांती पहा अद्भुत आहे. आपल्याला पाहायला भेटते ही शांती देवाच्या आत्म्याचं एक फळ आहे. आणि ख्रिस्त सुद्धा या शांतीबद्दल बोलतो, की जग देतं तशी शांती मी तुम्हाला देत नाही. तर जी शांती तो देतो, ती शांती कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. आणि सरतेशेवटी पॉल जे इतकं बोलतो ना, त्या सगळ्यांचं अगदी सुंदर असं उलगडा आपल्याला इथं पाहायला भेटतो. तो म्हणजे का बरं पॉल दैन्य अवस्थेमध्ये सुद्धा समाधानी आहे? का बरं पॉल त्या संपन्नतेत आणि विपन्नतेत त्या सगळ्या प्रसंगी समाधानी आहे? कारण देवाची शांती त्याच्यासोबत आहे.
शांतीदाता देव त्याच्या बरोबर आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, या सर्व गोष्टींवर आपण मनन करूया. ह्या गोष्टींवर आपण विचार करूया. ह्या गोष्टी आपण शिकूया आणि ह्या गोष्टीचं आपण आचरण करूया. देवाप करू आपण सर्वांना हे समजण्यासाठी सहाय्य करू आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा दया तो करू. आपण इथे थांबूया. मी पुढील वेळ बाबांकडे देतो. हॅलो, आवाज येतोय बाबा? हॅलो. हॅलो, आवाज येतात? येस, येतो येतो. ओके. हा. पुन्हा एक वार देवाचे आभार मानूया की सुंदरशा अशा मनन चिंतनाबद्दल देवाने आपलं सहाय्य केलेलं आहे. आणि आज सुंदरसं जे बरंच नेहमीच आपण वापरणारं वचन होतं आणि तो संदर्भ होता. देवाचे आभार मानूया, प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, गौरव तुला उंचावतो या सायंकाळच्या समयाबद्दल. पुन्हा एक वार पेट्रो आमचा जो अभ्यास आहे फिलिपिकरांचा पुढे ठेव. आवाज येत नाही. म्यूट झाले बाबा तुम्ही. धन्यवाद देतो प्रभू, तुला उंचावतो, स्तवितो या वेळेबद्दल. पुन्हा एक वार धन्यवाद आणि गौरव प्रभूला देत ही विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सादर करतो म्हणून तो आहे. आमीन. ओके.